आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. श्रमजीवी नगर येथील स्थानिक लोकांचा बिल्डर कुकरेजा विरोधात उद्रेक. कुकरेजा बिल्डर हाय हायचे लागले नारे. श्रमजीवी नगर येथे बिल्डर कुकरेजा विरोधात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नारेबाजी केली. कुकरेजा बिल्डरला काळ्या यादीत टाका असे एक लेखी निवेदन नागपूर अधिवेशनात मांडणार असे स्थानिक पत्रकार दीपक आढाव यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्था श्रमजीवी नगर येथील स्थानिक लोकांचा बिल्डर कुकरेजा विरोधात एल्गार बिल्डर एसआरए प्रकल्पात सावळा गोंधळ केला अशी लेखी तक्रारी शासन प्रशासन दरबारी पीडित लोकांनी दिल्या. परंतु पैशाच्या जोरावर हा कुकरेजा बिल्डरने सर्वांना मायनेच करून आपला प्रकल्प जबरदस्तीने राबवला आहे. बिल्डर विरोधात लवकरच एक लेखी निवेदन नागपूर येथील अधिवेशनात देणार असल्याचे सांगितले. स्थानिकांनी लोकांनी नेहरूनगर पोलीस ठाणे येथे जाऊन आपली व्यथा मांडली. पोलिसांनी आश्वस्त केले का आम्ही बिल्डरला तुमच्या समोर आणून तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. पोलिसांना आज निवेदन दिलेलं आहे. नेहरूनगर पोलीस ठाण्यामध्ये पवार साहेब होते, त्यांची आमची चर्चा अशी झाली की आम्हाला एंट्रन्स बरोबर नाही. बिल्डरने आम्हाला जे दुसऱ्या माळ्यावरून काम चालू करायचा प्रयत्न सांगितलं होतं, त्याने ते आश्वासन पाळलं नाही आणि त्याच्यामध्ये एंट्रन्समध्ये पण एक दुकान टाकलेलं आहे. हे त्यांच्या निदर्शन आणून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे सगळे सहकार्य. तर तेच पवारसाहेब जे होते थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्या एरियात येऊन पाहणी केली आणि आम्ही त्यांना ते दाखवले. त्यांनी ते देखील सगळं पाहिलं की जे आपण मागणी केली होती की सेकंड फ्लोअरच्या वरती जे बांधकाम होणार आहे ते न करत ते खाली दुकान बनवत आहेत. त्याच्या विरोधात आपण जे काय आज केलं आहे निदर्शन केलं किंवा जिथं उपस्थित राहिला सगळे त्याबद्दल आपले धन्यवाद. परंतु उद्या आज आपण तिथे काय करायचं नाही आहे. पोलिसांनी सांगितले की आज त्यांनी स्वतः त्यांना दम दिला आहे अधिकाऱ्यांना बिल्डरच्या की आज काम पूर्णतः बंद करणार आहे, ते काम चालू करणार नाहीत आज. त्याच्यामुळे आपणही तिथे जायची गरज नाही आहे. उद्या सकाळी 11 वाजता बिल्डरच्या प्रतिनिधी आणि बिल्डरला त्यांनी बोलवलं आहे आणि आपलेही 3-4 लोक जे जबाबदार ज्यांना प्रॉपर माहिती आहे त्यांनीच उद्या यायचं आहे आणि पोलिसांचे जो सिनियर आहेत इथले सिनियर साहेबांशी उद्या त्यांची बैठक आहे आपली आणि मग आता आपण इथून निघून जाऊया. बाकी काही विषय काय चर्चा काय झाली? चर्चा काय नाही. बिल्डरने जे आश्वासन दिलेलं होतं 2 माळ्यापासून वरती बांधकाम चालू होणार आहे, तर ते त्याने पाळलेलं नाही आहे आणि ग्राउंडपासूनच काम चालू केलेलं आहे. तर तेच आम्ही निवेदन घेऊन आलेलो होतो. तर मग आता इथे सांगितलं आम्ही, तर उद्या आम्हाला बोलवलेलं इथे बिल्डरला त्याचे काही प्रतिनिधी असतील आणि आमचे काही सोसायटीच्या असतील. पोलिसांनी तुम्हाला काय आश्वास केलं? उद्या बोलवलेलं आहे 11 वाजता. 11 वाजता दोघांचे प्रतिनिधी जे पोलीस वकिलामध्ये येण्याचं कारणच असं आहे की सोसायटीच्या वतीने आपल्याला सगळ्याला लास्ट जुलैच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं होतं की लोकांना घरं पाहिजेत. त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की जो आता रिहॅबचा जो बिल्डिंग आहे की ते 2 माळ्याच्या वरती काम चालू करणार आहे आणि असं आश्वासित केलं होतं. सोसायटीने सगळ्या मिटिंगमध्ये केलं होतं, सगळ्याला बोललो होतो. पण ते शब्द न पाळता आणि आता आपण पहिल्याच फ्लोअरवरून त्यांनी काम चालू केलं आहे. त्यांना सतत सोसायटीलाही बोललो आपण की आम्हाला त्या कामाचा प्लॅनचा एक नकाशा द्या, पण त्या सह्यांनी नाही दिलं आणि सोसायटीवाल्यांनी नाही दिलं आणि प्लस बिल्डरलाही मागणी केली होती की बिल्डरनी नाही दिलं. हे लोकांना कळलं पाहिजे की जे तुम्ही शब्द देता ते पाळले पाहिजेत. आणि उदाहरणार्थ आणि दुसरी गोष्ट आपण जे भविष्यकाळामध्ये त्याचा तर प्रॉब्लेम येणारच आहे, ते येण्या जाण्याचा. आता ते राहत लागली तर पण जागा नाही. दुसरी गोष्ट आपण ड्रेनेज संदर्भात आणि बाकीच्या कामासंदर्भात ड्रेनेज खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे. आपल्याला नाल्यामध्ये सोडलेली आहे ते ड्रेनेज भविष्यकाळात ते पूर्ण प्रॉब्लेम होणार. साहेबाला सगळी माहिती पूर्ण माहिती त्यांनी पण ही कल्पना आपण वारंवार बिल्डरला दिली, वारंवार सभासदांनाही सांगितलं सोसायटीला करून घ्या. पण सोसायटी तिथे कुठं काही करायला मागत नसल्यामुळे हा एक निवेदन म्हणून आपण एक पोलीस वकिलाला एक भेट दिलेली आहे आणि ते काम कसे करून घ्यायचे त्या संदर्भात आपण आता निर्णय घेऊ. धन्यवाद.
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।